अखेर राज्य सरकारकडून पालकमंत्र्याची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक आठवड्यापासून पालकमंत्री पदाचा मुद्दा चर्चेत आला होता आणि या विशेष म्हणजे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाला दिली जाणार, धनंजय मुंडे यांना बीडचा पालकमंत्री केलं जाणार का त्यांचा पत्ता कट होणार, हा मुद्दा देखील चर्चेत होता. चला तर जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्याचा कोण आहे पालकमंत्री आणि बीडचा पालकमंत्री कोणाला दिलेलं गेलं आहे. गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेली आहे, तर ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद जसे की अजित पवार यांच्याकडे जाणार अशी शक्यता वाटत होती, ते त्यांनाच दिलेले गेले आहे. नागपूरचं पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर असणार आहे. त्याचसोबत अमरावतीची जबाबदारी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे राधाकृष्ण विखे पाटील, तर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी असणार आहेत हसन मुश्रीफ. सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टाकली गेली आहे, तर नाशिकचे पालकमंत्रीपद आहेत गिरीश महाजन यांच्याकडे. पालघरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी गणेश नाईक हे सांभाळतील, तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. यवतमाळ पालकमंत्रीपद हे संजय राठोड यांच्याकडे दिलेले गेले आहे, तर मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची वर्णी लागली, तर धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री जयकुमार रावल असणार आहे. जालन्याच्या पालकमंत्री झाल्यात पंकजा मुंडे आणि नांदेडचं पालकमंत्रीपद गेलंय ते म्हणजे अतुल सावे यांना. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी आहेत अशोक उईके असणार आहेत, तर सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदी तटकरे तर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची वर्णी लागलेली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे सांभाळणार आहेत. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नरहरी झिरवळ यांच्याकडे असेल, तर भंडाराची जबाबदारी संजय सावकरे यांच्याकडे दिलेली गेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपदी संजय शिरसाट यांना संधी दिलेली गेली आहे, तर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे असणार आहेत. तर बुलढाण्याचे पालकमंत्रीपदी मकरंद जाधव यांना नियुक्त केलेलं गेलं आहे, तर सिंधुदुर्गची जबाबदारी नितेश राणे सांभाळणार आहेत. तर अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर हे असतील, तर गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे असणार आहेत. तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी प्रकाश आंबेडकर व सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ हे असणार आहेत. तर वर्ध्याच्या पालकमंत्रीपदी पंकज भोईर यांना बसवण्यात आलेलं आहे, तर परभणीची जबाबदारी मेघना बोर्डीकर यांच्यावर दिलेली गेली आहे. आता चर्चेचा विषय असा होता की बीडचं पालकमंत्रीपद कोणाकडे दिलं जाणार आहे, कारण बीडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीचा दावा होता. हे पद राष्ट्रवादीकडेच राहावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होत असेल तर दुसऱ्या कोणाला द्यायचं हा प्रश्न होता आणि त्यामुळे गटबाजी होऊ नये यासाठी स्वतः अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं नाही व सहपालकमंत्रीपद सुद्धा दिलेलं नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन, दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागलेली आहे, तर दादा भुसेकडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं नाही आहे. यामुळे नव्या चर्चांना नक्कीच उधाण येण्याची शक्यता वर्तवली जाते. तर हे होते महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री. तर मित्रांनो, तुम्ही मला आता कमेंट करून सांगा की तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे आणि त्यांची कामं कशी आहेत. धन्यवाद.